नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. 17 वर्षाची एक मुलगी असते. जन्मताच या मुलीच्या आईचा मृत्यू होतो. त्यामुळे या मुलीचे वडील या मुलीला जबाबदार ठरवतात. तिला दोषी ठरवतात. तू जन्मली आणि आपल्या आईला खाऊन टाकलेला आहे. तू अपशकुनी आहे. अशा प्रकारचे तिला ते बोलत असतात. आणि शेजारी पाजारी नातेवाईक सगळे मंडळी तिला ताने मारायचे. ही मुलगी मागच्या 16 वर्षापासून नेहमी ताने ऐकत आलेली होती. या मुलीला लहानपणापासूनच लाडाने प्रेमाने वाढवलं नव्हतं. मात्र जेव्हा ही मुलगी 17 वर्षाची होते, असं काही भयंकर कारनामा करते की कहाणी ऐकून अंगाचा थरकाप उडेल. काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली ही घटना, जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील बस्ती जिल्हा आहे. या जिल्ह्यामधील छावली पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे रमवापूर. या रमवापूर गावात कृष्णा नावाचा व्यक्ती राहत होता. वय 52 वर्ष. कृष्णा हे मेहनत मजुरीचे काम करायचे. त्यांना 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं लग्न झालेलं होतं आणि लहान मुलगी दुर्गा वय 17 वर्ष. ही मुलगी जेव्हा जन्माला आली होती त्यांच्या एका वर्षातच तिची आई वारली. कृष्णाच्या पत्नीचा मृत्यू झालेला होता. या मृत्यूचं कारण स्वतः कृष्णा आणि शेजारी पाजारी इतर नातेवाईक मुलीलाच जबाबदार ठरवत होते. तिला नेहमी टॉर्चर करायचे, ताने मारायचे. जन्म होताच आपल्या आईला खाऊन बसलेली आहे. लहानपणापासूनच दुर्गा ही ताने ऐकत आलेली होती. मात्र तिला काही समजत नव्हतं की हे लोक आपल्याला का दोषी ठरवत आहे. जसजसे दिवस जात होते दुर्गा मोठी होत होती. कृष्णाच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यामुळे कृष्णा हे मोलमजुरीचे काम करायचे आणि आपलं कसं तरी घर खर्च भागवायचे. त्यांच्याकडे एक गाय होती. दुर्गा ही आता 17 वर्षाची झालेली होती. त्यामुळे दुर्गा नेहमी शेतात जायची आणि त्या गायीसाठी चारा वगैरे घेऊन यायची. आता ही दुर्गा मोठी झालेली होती तरी देखील शेजारी पाजारी तिला ताने मारतात तेव्हा दुर्गाला फार वाईट वाटायचे. मात्र ती कुणाला काही बोलत नव्हती. गप्प बसायची. सर्व काही मुकाट्याने सहन करायची. मात्र वडिलांविषयी तिच्या मनामध्ये राग निर्माण झालेला होता. कारण वडिलांनी तिच्यावर अजिबात प्रेम केलेलंच नव्हतं. तिचे वडील इतर नातेवाईक कोणीही तिच्यावरती प्रेम करायचे नाही. तिचा तिरस्कार करायचे. असेच दिवस जात होते आणि दुर्गा ही सगळं काही सहन करत असायची. तारीख होती 21 ऑगस्ट 2026ची. सकाळची वेळ होती. जवळपास 10 वाजताच्या सुमारास दुर्गा रोजच्या प्रमाणे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जंगलात गेलेली होती. म्हणजे शेतात गेलेली होती. मात्र 2 तास झाले दुर्गा घरी परत आली नाही. त्यामुळे वडील कृष्णा आपल्या मुलीला शोधण्यासाठी जातात. मात्र थोड्याच वेळात मुलगी घरी परत आली. त्यानंतर कृष्णा हे अचानक घरातून गायब होतात आणि घरून निघताना कृष्णा यांनी आपला मोबाईल देखील घरीच ठेवलेला होता. कित्येक तास कृष्णा घरी परत येत नाही तर कृष्णाची मुलगी दुर्गा परेशान झाली. शेजारीच राहणारे दुर्गाचे काका काशीराम यांना दुर्गा बोलते की मी चारा आणण्यासाठी गेलेली होती. जेव्हा मी चारा घेऊन घरी परत आली त्यावेळी माझे वडील घरी नव्हते. नक्की कोठे गेले आहे? त्यांनी मोबाईल देखील घरीच ठेवलेला आहे. मला काही समजत नाही. मला त्यांची खूप काळजी वाटते. त्यांना कोठे शोधू, कोठे जाऊ? कृष्णाचे मोठे भाऊ काशीराम बोलतात, मुली तू काळजी करू नको, आपण त्यांना शोधून काढू. त्यानंतर दुर्गा आणि दुर्गाचे काका काशीराम शेजारी पाजारी लोकांना घेऊन कृष्णा यांचा शोध करू लागतात. कृष्णाला इकडे तिकडे सर्वत्र शोध करायला सुरुवात करतात. मात्र संध्याकाळ झाली, 5 वाजले तरी देखील कृष्णा याचा कोठेही पत्ता लागला नाही. कृष्णा गायब असल्याची ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. आता कृष्णाला शोधून शोधून संध्याकाळ झालेली होती. मात्र त्याचा कोठेही पत्ता लागत नव्हता. त्यामुळे दुर्गाचे काका काशीराम विचार करतात की नक्कीच यामध्ये दुर्गा हिचा हात असू शकते. कारण या दुर्गाविषयी कृष्णाने आपल्या मोठ्या भावाला काशीरामला सांगितले होते की दुर्गा ही वाईट वळणाला गेलेली आहे. मी तिला शेतामध्ये तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडला आहे. त्या दिवसापासून मी नेहमी तिच्यावर लक्ष ठेवून असतो. आपल्या भावाची ही गोष्ट काशीरामला आठवली. त्यामुळे त्यांचा संशय दुर्गावर गेला. सुरुवातीला काशीरामने दुर्गाला प्रेमाने विचारले की नक्की तुझे वडील कोठे गेलेले आहे? तुला नक्की माहीत असेल. मात्र दुर्गा काहीही सांगायला तयार नव्हती. त्यानंतर काशीराम यांनी दुर्गावर प्रेशर टाकायला सुरुवात केली. दुर्गाला म्हणाले की सांग तुझे वडील कोठे आहे? तर दुर्गा एकच उत्तर द्यायची, मला माहीत नाही. माझे वडील कोठे आहे? मी स्वतः खूप परेशान आहे. मात्र काशीराम आणि काशीरामचा जो मुलगा असतो ही गोष्ट मानायला तयार नव्हते. त्यांना दुर्गावरतीच संशय येतो. पोलीस ज्याप्रमाणे आरोपीवर प्रश्नांचा भडीमार करतात, उलटसुलट प्रश्न विचारतात, त्याचप्रमाणे काशीराम आणि त्यांचा मुलगा देखील दुर्गाला उलटसुलट प्रश्न विचारायला सुरुवात करतात. त्यावेळी मात्र दुर्गा शेवटी रडू लागली आणि म्हणाली, माझ्या वडिलांचा मी आणि माझ्या प्रियकराने खून केलेला आहे. त्यानंतर दुर्गाला काशीराम विचारतात की माझ्या भावाचा मृतदेह कोठे आहे?
तर दुर्गा बोलते, मी त्यांचा खून करून त्यांचा मृतदेह शेजारील बबरोली गावाजवळ एका तलावाच्या काठावरती झाडाझुडपात मृतदेह लपून ठेवलेला आहे. त्यानंतर काशीराम आणि त्यांचा मुलगा दुर्गाला घेऊन घटनास्थळावर जातात. बघतात तर तलावाच्या काठावरती झाडाझुडपात कृष्णाचा मृतदेह पडलेला होता. त्यांच्या शरीरावर लोखंडी विळ्याने खोलवर वार केलेले जखमा दिसत होत्या. गावातील संपूर्ण लोक त्या ठिकाणी जमा होतात. लोक देखील हैराण होतात की केवळ 17 वर्षाच्या मुलीने वडिलांचा अतिशय निर्दयीपणे खून केलेला होता. लोकांना विश्वास बसत नव्हता. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. लगेच पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस आपल्या टीमसह घटनास्थळावर दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी लगेच दुर्गाला अटक केली आणि तिची जेव्हा चौकशी सुरू केली त्यावेळी पोलीस देखील हैराण झाले. दुर्गा पोलिसांना आपली संपूर्ण कहाणी सांगायला सुरुवात करते. घटनेच्या 2 वर्षापूर्वी म्हणजे दुर्गाच्या आईची 16 वर्षापूर्वी मृत्यू झालेला होता. लोकांनी, नातेवाईकांनी, वडिलांनी मानलं की दुर्गाच जबाबदार आहे, त्यामुळेच आई वारली. दुर्गाचा जन्म होताच आई वारली. त्यामुळे लहानपणापासूनच दुर्गाचं कोणीही लाड, प्रेम वगैरे कोणीही करत नव्हतं. सर्वजण दुर्गाचा तिरस्कार करायचे. दुर्गा ही मोठी झाली, 17 वर्षाची झाली. तिला सगळं काही कळत होतं. मात्र दुर्गाचा तिरस्कार वाढतच होता. ती मुकाट्याने सर्व काही सहन करत होती. शेवटी या दुर्गाचे एका तरुणावर प्रेम जडलं. हा तरुण बबरोली गावात राहणारा रहिवासी होता. त्याचं नाव लक्ष्मण कुमार, वय 21 वर्ष. लक्ष्मण कुमार हा राजमिस्त्रीचं काम करत असायचा. हा लक्ष्मण कुमार रमवापूर गावामध्ये राजमिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेला होता. पहिल्यांदा लक्ष्मण कुमारचं दुर्गासोबत ओळख झाली आणि पहिल्याच नजरेमध्ये दोघेही एकमेकावरती प्रेम करू लागले. दोघांची जवळीक वाढली आणि दोघेही मनसोक्त शरीर सुखाचा आनंद घेऊ लागले. दुर्गा ही रोज शेतात जात असे आणि जनावरांसाठी चारा आणायची. शेतात गेल्यानंतर दुर्गा आपल्या प्रियकराला कॉल करायची, त्याला बोलवून घ्यायची आणि त्या ठिकाणी नको ते लपून छपून ते कारनामे चालू असायचे. जेव्हाही वेळ मिळेल त्या ठिकाणी शरीर सुख घेऊ लागले होते. आता ही दुर्गा पूर्णपणे लक्ष्मण कुमारच्या प्रेमात आंधळी झाली होती. तिला लक्ष्मणशिवाय जगणे अशक्य झाले. कारण या दुर्गाला लहानपणापासून कोणाचंही प्रेम मिळालं नव्हतं. तिचा सर्वजण तिरस्कार करायचे. लक्ष्मण कुमार तिच्या आयुष्यात आलेला होता. तिच्यावरती तो प्रेम करायचा. त्यामुळे ही दुर्गा लक्ष्मणच्या प्रेमात आंधळी झाली. त्याला भेटण्यासाठी दुर्गा ही नेहमी शेतात जात असायची आणि त्या ठिकाणी दोघांचे शरीर संबंध बनत असायचे. आता हळूहळू यांच्या प्रेमसंबंधाला 2 वर्ष उलटून गेले. मात्र कोणालाही काही कळलं नाही. घटनेच्या 2 महिन्याआधी नेहमीप्रमाणे ही दुर्गा जनावरांसाठी चारा आणण्यासाठी विळा घेऊन गेलेली होती. दुर्गाने प्रियकर लक्ष्मणला शेतात बोलावून घेतले. शेतामध्ये दुर्गा आणि लक्ष्मण निर्वस्त्र होऊन शरीर संबंध बनवण्यात मग्न होते. अंगावर एकही कपडा नव्हता. दुर्गाला घरी जायला उशीर झालेला होता. इकडे वडील कृष्णाला मुलीची काळजी वाटली. मुलगी एवढा वेळ झाला तरी शेतातून का परत आली नाही, म्हणून कृष्णा आपल्या मुलीला शोधण्यासाठी शेताकडे गेले. त्यांनी आपल्या मुलीला आणि कृष्णाला नग्न अवस्थेत कार्यक्रम करताना बघितले. तेव्हा कृष्णा यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आपल्या मुलीला अशा अवस्थेत बघून हैराण झाले. कृष्णा रागाने लालबुंद झाले. त्यांनी लगेच आपल्या मुलीला दुर्गाला भयंकर शेतात मारहाण केली आणि प्रियकर लक्ष्मणला धमकी दिली, सक्त वॉर्निंग दिली आणि त्याला त्या ठिकाणावरून हाकलून दिले. दुर्गाला मारतच घरी आणलं. दुसऱ्या दिवसापासून कृष्णा आपल्या मुलीसाठी मुलगा शोधायला सुरुवात करतात. कृष्णा यांना वाटलं मुलगी बरं वाईट करण्याआधी लवकरात लवकर लग्न झालेले बरे. त्यामुळे लग्नासाठी मुलगा शोधण्यास सुरुवात करतात. मात्र दुर्गा सध्या नाबालिक होती. केवळ 17 वर्षाची होती. त्यामुळे दुर्गाचं लग्न कुठेही फिक्स होत नव्हतं. त्या दिवसापासून कृष्णा आपल्या मुलीवर सतत लक्ष ठेवायचे. तिला रागवायचे, दबाव टाकायचे, म्हणायचे यानंतर तू मला लक्ष्मणसोबत दिसायचं नाही, त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाक. आता कृष्णा दुर्गावर सतत लक्ष ठेवायचे. मात्र इकडे दुर्गाला या गोष्टीचा भयंकर राग येत होता. दुर्गा लक्ष्मणच्या प्रेमात आंधळी झाली होती. तिला याआधी घरच्यांकडून, बाहेरचे शेजारी पाजाऱ्यांकडून कधी प्रेम मिळालंच नव्हतं. फक्त प्रियकर लक्ष्मण तिला भरभरून प्रेम देणारा मिळालेला होता. मात्र आता दुर्गाला लक्ष्मणला भेटता येत नव्हतं. ती त्याच्या भेटीसाठी तळमळत होती. काही झालं तरी लक्ष्मणला भेटायचंच म्हणून ती वडिलांची नजर चुकून लपून छपून भेटू लागली. असे दोघांचे लपून छपून प्रेमसंबंध सुरू होते. या गोष्टीला 2 महिने उलटून गेले. असेच दिवस जात होते. तारीख होती 21 ऑगस्ट 2026ची. ही दुर्गा नेहमीप्रमाणे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेलेली होती. त्या ठिकाणी ऊसाचं शेत होतं. त्या ऊसाच्या शेतात दुर्गाने लक्ष्मणला बोलावलं.
प्रियकर लक्ष्मण आणि दुर्गांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. त्यानंतर दोघांचा सुरू झाला वासनेचा खेळ. दोघांनीही अंगावरील सर्व कपडे काढले. निर्वस्त्र होऊन संबंध बनवण्यात मग्न झालेले होते. त्यांना वेळेचं देखील भान राहिले नाही. जवळपास 2 तास कार्यक्रम चालू होता. वडिलांना मुलीवर आधीच संशय होता. त्यांनी सुरुवातीला मुलीला रंगेहात पकडलेलं होतं. त्यामुळे त्यांना काळजी वाटली. 2 तास उलटूनही मुलगी घरी आली नाही. म्हणून कृष्णा हे शेताच्या दिशेने जाऊ लागले. शेताच्या जवळपास जाताच त्यांना विचित्र आवाज यायला सुरुवात झाली. त्यांनी आवाज कोठून येत आहे त्या दिशेने ते पुढे सरकले. त्यांना आपल्या मुलीवरती संशय आला. ते हळूच पावलांनी पुढे सरकले. बघतात तर दुसऱ्यांदाही दुर्गा आणि लक्ष्मण आपत्तीजनक स्थितीत आढळले. पहिल्यांदा कृष्णा यांनी माफ केलेलं होतं, मात्र दुसऱ्यांदाही कृष्णाने मुलीला नको त्या अवस्थेत बघितलेलं होतं. वडिलांचा पारा चढला. रागाने लालबुंद झाले. त्यांनी दुर्गाला लक्ष्मणला शेतातच भयंकर मारहाण करायला सुरुवात केली. मात्र लक्ष्मणला हे सर्व काही सहन झाले नाही. लक्ष्मण कृष्णावर तुटून पडतो आणि भांडण करायला सुरुवात करतो. दोघांची झटापट सुरू झाली. दोघेही एकमेकांना मारहाण करू लागले. दुर्गा उभी राहून हे सगळं बघत होती. मात्र तिला वडिलांची दया आली नाही. तिने लक्ष्मणला इशारा केला आणि म्हणाली, आपण एक काम करू की या सर्व कटकटीतून बाहेर पडू, वडिलांना संपवून टाकू. लक्ष्मण देखील होकार देतो. त्यानंतर दुर्गा आणि लक्ष्मण लोखंडी विळ्याने वडिलावर अनेक वार करतात. गळ्यावर, मानेवर, छातीवर एकामागून एक वार करतात. त्या ठिकाणी कृष्णाचा रक्तबंबाळ होऊन जागीच मृत्यू होतो. लहानपणापासूनचा संपूर्ण राग दुर्गा ही आपल्या वडिलावरती काढत होती. एकामागून एक वार करून अतिशय निर्दयीपणे वडिलांचा खून करते. त्यानंतर कृष्णाचा मृतदेह दोघे मिळून 500 किलोमीटर अंतरावर बबरोली गावाच्या तलावाच्या काठावरती झाडाझुडपात मृतदेह लपून ठेवतात आणि आपापल्या घरी परत निघून जातात. त्यानंतर दुर्गा 1 तास आपल्या वडिलांची वाट बघत असते आणि नंतर ती नाटक करायला सुरुवात करते. प्लॅनप्रमाणे ती आपल्या काशीराम काकाकडे जाते आणि त्यांना बोलते की मी शेतात चारा आणण्यासाठी गेलेली होती. जेव्हा मी परत आली तेव्हा मात्र वडील घरी नव्हते. कुठे गेले असेल, मला काळजी वाटते. अशा प्रकारे नाटकं करायला सुरुवात करते. मात्र काका हुशार असतात. काकाला काशीराम यांना दुर्गावरती संशय येतो. कारण काशीरामला त्यांच्या भावांनी सगळं काही सांगितलेलं होतं. दुर्गा ही वाईट वळणाला जात आहे. मी तिच्यावरती लक्ष ठेवून असतो. भावाची ही गोष्ट काशीरामला आठवली आणि काशीरामला दुर्गावरती संशय येतो. जेव्हा त्यांनी थोडी सक्तीने दुर्गाला विचारपूस करायला सुरुवात केली तेव्हा दुर्गाने रडतच काकाला काशीरामला सर्व घटनेची कबुली दिली. त्यानंतर काशीरामने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सर्व टीमसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा केला. पीएमसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर या दुर्गाला पोलिसांनी अटक केली. जेव्हा तिची चौकशी केली असता दुर्गाने सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानंतर बबनोली गावात राहणारा प्रियकर लक्ष्मण याला पोलीस उचलतात आणि पोलीस ठाण्यात घेऊन येतात. लक्ष्मणची जेव्हा चौकशी सुरू केली लगेच लक्ष्मणने देखील आपला संपूर्ण गुन्हा कबूल केला. त्यानंतर लक्ष्मणाने दुर्गाला त्यांच्या घरी घेऊन जातात. ज्या लोखंडी विळ्याने तिने वडिलाचा खून केलेला होता तो विळा पोलीस जप्त करतात. मित्रांनो, कृष्णाच्या केवळ 17 वर्षाच्या मुलीने आपल्याच वडिलांची अतिशय निर्दयीपणे प्रियकरासोबत मिळून खून केलेला होता. गावातील काही लोकांचं म्हणणं होतं की दुर्गाला लहानपणापासून प्रेमाने लाडाने वाढवलं असतं तर ही भयंकर घटना घडली नसती. तिने कदाचित वडिलांचं काहीतरी ऐकलं असतं. लहानपणापासूनच दुर्गाच्या मनात वडिलांविषयी राग होता, कारण वडील लहानपणापासून तिचा तिरस्कार करायचे. या दुर्गाचा जन्म होताच आई वारली. या मुलीनेच आईला खाल्लेला आहे अशा प्रकारची मनस्थिती वडिलांची झाली होती. हा राग दुर्गाच्या मनात लहानपणापासूनच होता. आईचंही प्रेम मिळालं नाही आणि त्यानंतर वडिलाचंही प्रेम मिळालं नाही. ही घटना सोशल मीडियावर आणि पेपरला जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा त्यावेळी दुर्गाला जनतेने दोषी ठरवलं. पोलिसांनी दुर्गाला आणि लक्ष्मणला तुरुंगात पाठवलेले आहे. दुसरीकडे कृष्णाच्या मृतदेहाचा पीएम रिपोर्ट झाला. त्यानंतर मृतदेह मोठ्या मुलीला सोपवण्यात आलेला आहे. कृष्णाचा अंतिम संस्कार देखील केला गेलेला आहे. मित्रांनो, ही घटना सांगण्याचा एकच उद्देश आहे, कोणाच्या भावना दुखवणे नाही, तर तुम्हाला जागरूक करण्याचा इशारा दिलेला आहे. अशा घटनांपासून सावधान आणि सतर्क राहा. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? दुर्गाने जे केलं ते योग्य की अयोग्य नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.